आदिवासी वसतिगृहासाठी म्हणजे ट्रायबल डेव्हलपमेंट या हॉस्टेलसाठी अर्ज कसे करायचे आपल्या घरी बसून आपल्या मोबाईलमधून. मित्रांनो, आज मी ए टू झेड प्रोसेस तुम्हाला मी सर्व माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहेत. तुम्हाला ॲप्लिकेशन रिन्यू करायचं असेल किंवा तुम्ही नवीन असाल तर नवीन ॲप्लिकेशन कसे अप्लाय करायचं, आपल्या घरी बसून आपण कुठल्याही सायबरवरती न जाता आपण आपल्या मोबाईलमध्ये आपल्या स्मार्टफोनमध्ये आपण अर्ज करू शकणार आहेत. नमस्कार मित्रांनो, मी राकेश कुमार. आज मी तुम्हाला ट्रायबल डेव्हलपमेंट वसतिगृहाचा अर्ज कसे फिलअप करायचं ते लाईव्ह दाखवणार आहेत. आणि पहिल्यांदा तुम्ही माझं चॅनल बघत असाल तर चॅनल सबस्क्राईब आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि आपल्या मित्रांनाही हा व्हिडिओ नक्की शेअर करा. म्हणजे आपले जे मुलं असतील त्यांना ₹1 न खर्च करता ते आपल्या मोबाईलमध्ये अर्ज करू शकणार आहेत. ए टू झेड प्रोसेस मी दाखवणार आहे. व्हिडिओ लाँग होणार आहे मित्रांनो. तर आपल्याला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचं. मी एकाच व्हिडिओमध्ये सर्व रजिस्ट्रेशन असेल किंवा ऑलरेडी हॉस्टेलमध्ये आहे त्यांचं रिन्यू कसे करायचं किंवा स्वयंचं ॲप्लिकेशन कसं अप्लाय करायचं, डिप्लोमा, ग्रॅज्युएशन, पी-जी सर्व ॲप्लिकेशन कसं अप्लाय करायचं, ते सर्व माहिती मी एकाच व्हिडिओमध्ये दिली आहे. तर आपल्याला ए टू झेड प्रोसेस सर्व पाहायचे. चला तर आपण व्हिडिओ सुरू करूया. ट्रायबल हॉस्टेलसाठी ऑनलाईन ॲप्लिकेशन कसं अप्लाय करायचं, रजिस्ट्रेशन पासून तर शेवटी सबमिटपर्यंत मी सर्व माहिती एकाच व्हिडिओमध्ये देणार आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. ज्यांना रिन्यू करायचं असेल त्यांची प्रोसेस पण याच व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहेत. आणि जे नवीन ॲप्लिकेशन अप्लाय करत असेल त्यांच्यासाठी रजिस्ट्रेशनपासून तर शेवटी सबमिटपर्यंत सर्व माहिती दाखवणार आहेत. तर बघा, या ठिकाणी तुम्हाला ही वेबसाईट या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा दिली आहे. डिस्क्रिप्शनमध्ये जायचं, या ठिकाणी वेबसाईटवरती क्लिक करायचं आणि या पद्धतीने तुम्हाला ट्रायबल डेव्हलपमेंट डिपार्टमेंटचं तुम्हाला पोर्टल दिसणार आहे. तुमच्याकडे ऑलरेडी तुम्ही रजिस्ट्रेशन असेल, तुमचं युजर आय डी पासवर्ड असेल तर युजर आय डी आणि पासवर्ड या ठिकाणी फिलअप करायचं आणि कॅप्चा फिलअप करून डायरेक्टली या ठिकाणी लॉग इन करून द्यायचं. जर तुमच्याकडे तुम्ही नवीन ॲप्लिकेशन अप्लाय करत असाल तर तुम्ही डायरेक्टली रजिस्ट्रेशनपासून सुरुवात करायची. तुम्ही रजिस्ट्रेशनपासून तुम्हाला दाखवतो. आणि जर तुमच्याकडे युजर आय डी पासवर्ड हरवलं असेल तर तुम्हाला एक ऑप्शन देण्यात आले फॉरगेट पासवर्ड. या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही फॉरगेट सुद्धा करू शकतो युजर आय डी पासवर्ड. ते आपल्याला या ठिकाणी स्पेशल व्हिडिओ मी अपलोड केला आहे. फॉरगेट पासवर्ड कसं करायचं, युजर आय डी पासवर्ड कसं फॉरगेट करायचं ते मी ऑलरेडी व्हिडिओ या चॅनलवरती अपलोड करून ठेवला आहे. तो व्हिडिओ तुम्हाला बघायचा असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. सबस्क्राईब केल्यानंतर तो व्हिडिओ तुम्हाला दिसणार आहे. चला तर आपण ॲप्लिकेशन सुरुवातीपासून रजिस्ट्रेशनपासून कसं फिलअप करायचं ते पाहणार आहोत. ही स्टेप बाय स्टेप सर्व प्रोसेस आपण या ठिकाणी फॉलो करायचं आहे. आणि खाली जे ग्रीन कलरमध्ये तुम्हाला हे दिसत आहे, या ग्रीन कलरमध्ये जी सूचना देण्यात आली ती सूचना सुद्धा आपण रीड करून घ्यायचं. कारण या ठिकाणी बघा, थेट लाभ हस्तांतरण डीबीटी अनुषंगाने शासकीय वसतिगृहात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची घ्यायची खबरदारी ही सूचना देण्यात आली. तर सुरुवातीमध्ये आपल्याला रजिस्ट्रेशन या ऑप्शनवरती क्लिक करायचंय. व्हिडिओ लॉंग होणार आहे मित्रांनो, कारण मी एकाच व्हिडिओमध्ये सर्व माहिती देत आहे. रजिस्ट्रेशन या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला रजिस्ट्रेशन पोर्टल ओपन होणार आहे. तर बघा, या ठिकाणी रजिस्ट्रेशन पोर्टल ओपन झालंय. आपला आधार नंबर या ठिकाणी फिलअप करायचा आहे. आधार नंबर फिलअप केल्यानंतर आपल्याला नेम एज द आधार, आपल्या आधारवरती आपलं सरनेम किंवा आपलं नेम पुढे दिलं असेल जसं आहे तसं आधारवरती तसं या ठिकाणी आपलं नाव फिलअप करायचं आहे. नंतर आपल्याला जेंडर आपलं सिलेक्ट करावं लागेल, मेल फिमेल ट्रान्सजेंडर जे असेल ते. मोबाईल नंबर फिलअप करायचे. युजर नेम आपण आपल्या पद्धतीने तयार करू शकतो, पण आपण मोबाईल नंबरच ठेवायचा. एखाद्या वेळेस आपल्याला प्रॉब्लेम आला तर मोबाईल नंबर आपल्याला लक्षात असतं. हे या ठिकाणी आपल्याला मोबाईल नंबर फिलअप करायचा. नंतर आपल्या पद्धतीने पासपोर्ट क्रिएट करायचं. पासपोर्ट कसं क्रिएट करायचं एक्झाम्पल सुद्धा दिले, मी तुम्हाला झूम करून दाखवतो. बघा, pass@123 असंच तुम्हाला पासपोर्ट क्रिएट करायचं. पण पुढचं तुम्ही जे डिजिट वर्ड टाकणार आहे ते तुमच्या पद्धतीने टाका. तर या ठिकाणी pass@123 असंच तुम्हाला या ठिकाणी पासपोर्ट क्रिएट करायचं आहे. नंतर कन्फर्म पुन्हा करायचं तोच पासपोर्ट कन्फर्म केल्यानंतर कॅप्चा जसा आहे तसं या ठिकाणी फिलअप करायचं आहे. आणि फायनली या ठिकाणी सबमिट करून द्यायचं आहे. सबमिट केल्यानंतर आपल्या मोबाईलवरती एक मेसेज येणार आहे, टेक्स्ट मेसेज. त्या मेसेजमध्ये आपलं युजर आय डी काय असेल, आपलं मोबाईल नंबर दिले, नंतर आपण पासपोर्ट क्रिएट केला आहे तो एका पेजवरती सर्व आपण हे लिहून घ्यायचं आहे. म्हणजे आपलं ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन एकच पासपोर्ट आपल्याला लागत असते. तर हे व्यवस्थित एका पेजवरती लिहून घ्यायचं आहे. हे झाल्यानंतर आपल्याला आता लॉग इन करायचं आहे. आपल्याला आपण जे
युजर आय डी आणि पासपोर्ट आपल्या मोबाईलमध्ये टेक्स्ट मेसेजमध्ये आलं असेल ते युजर आय डी आणि पासपोर्ट फिलअप करायचं. कॅप्चा जसं आहे तसं या बॉक्समध्ये फिलअप करायचं आणि फायनली लॉग इन या ऑप्शनवरती क्लिक. तर बघा, लॉग इन झाल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी डेस्कटॉप सर्व दिसणार आहे. होम, ॲप्लिकेशन, नो युअर डीबीटी स्टेटस, नोटीस, आधार पोटेन्शियल, ऑथेंटिकेशन स्टेटस, फूड डीबीटी. आता हे आपल्याला सर्व या ठिकाणी स्टेशनरी सर्व दिसणार आहे. तर आपल्याला नवीन ॲप्लिकेशन अप्लाय करायचं किंवा रिन्यू करायचं असेल, माझं ऑलरेडी मी वेबसाईट तुम्हाला ओपन करून दाखवले. तर हे जुनं या ठिकाणी सर्व आहेत, पण मी तुम्हाला नवीन ॲप्लिकेशन करून दाखवणार आहे. तर या ॲप्लिकेशन या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर बघा, ॲप्लिकेशनवरती या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुम्हाला या पद्धतीने सर्व पोर्टल दिसणार आहे. तर आपण काय करत आहोत, या ठिकाणी न्यू प्रवेशार्थी किंवा रिन्यू नूतनीकरण, म्हणजे जे जुने विद्यार्थी असेल त्यांचं युजर आय डी पासपोर्ट ऑलरेडी आहे, ते हॉस्टेलमध्ये होते, त्यांच्यासाठी हे रिन्यू ऑप्शन यूज करायचं आहे. म्हणजे त्यांचं ग्रॅज्युएशन फर्स्ट इयर, सेकंड इयरला आता गेले असेल तर रिन्यू करायचं आहे, थर्ड इयरला गेले असेल तर रिन्यू करायचं आहे. आणि जर थर्ड इयर तुमचं कंप्लीट झालं असेल तर तुम्हाला न्यू प्रवेशार्थी या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तर या दोघांपैकी आपण न्यू या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. न्यू ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आता तुम्ही कोणत्या योजनेसाठी अर्ज करत आहात. बघा, हॉस्टेल ॲडमिशनसाठी किंवा महास्वयंसाठी. महास्वयं काय असतं मित्रांनो, आपण स्वतःला आपल्याला रूम भाडं करावं लागतं. आपल्याला फक्त त्या ठिकाणी डीबीटीद्वारे पैसे मिळत असतात. हॉस्टेल ॲडमिशन काय असतं, डायरेक्ट हॉस्टेललाच आपल्याला सर्व काही राहण्याची सुविधा असते आणि जेवणाची डीबीटी मार्फत असते. डिस्ट्रिक्ट लेवलला आणि तहसील लेवलला आपल्याला जेवण आपल्या हॉस्टेलमध्येच मिळत असते. नंतर आपल्याला दुसरा ऑप्शन काय देण्यात आलंय बघा, कोणत्या विभागमध्ये तुम्ही ॲप्लिकेशन अप्लाय करताय ते विभाग निवडायचे. नंतर आपल्याला कोणत्या जिल्ह्यामध्ये आता सध्या ॲप्लिकेशन अप्लाय करायचे, तुम्ही कोणत्या जिल्ह्यामध्ये ॲडमिशन घेतले, कोणत्या कॉलेजमध्ये, तो डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचं आहे. हा सिलेक्ट केल्यानंतर करंट कोर्स, चालू वर्षाचा अभ्यासक्रम आपल्याला सिलेक्ट करायचा आहे. तुम्ही कोणत्या कोर्सला ॲडमिशन केलं आहे. तर या ठिकाणी सर्व कोर्स तुम्हाला दिसणार आहे. डिप्लोमा, ग्रॅज्युएशन, ज्युनियर कॉलेज, पोस्ट ग्रॅज्युएशन, प्री मॅट्रिक, प्रोफेशनल कोर्स. प्रोफेशनल कोर्स हे BEdसाठी असतो मित्रांनो. प्री मॅट्रिक्स आणि पोस्ट ग्रॅज्युएशन, ज्युनियर कॉलेज, ग्रॅज्युएशन, डिप्लोमा यापैकी कोणत्या कोर्सला तुम्ही आता ॲडमिशन घेत आहे. तर मी तुम्हाला ज्युनियर कॉलेजचं बोलून दाखवणार आहे. तर हे बघा, ज्युनियर कॉलेज मी सिलेक्ट करणार आहे. तुम्ही तुमचं ग्रॅज्युएशन असेल, डिप्लोमा असेल तर डिप्लोमा सिलेक्ट करा. ज्युनियर या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर पुढे प्रोसीड या बटनावरती क्लिक करायचं आहे. सध्या ज्युनियर आहे तर मी ग्रॅज्युएशन सिलेक्ट केलं आहे. ग्रॅज्युएट सिलेक्ट केल्यानंतर ॲप्लिकेशन प्रोसीड बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला असं ॲप्लिकेशन ओपन होणार आहे. आता या ठिकाणी स्टेप बाय स्टेप सर्व डिटेल आपल्याला व्यवस्थित फिलअप करायचं आहे. वुड यू लाईक टू फेस आधार डिटेल, तुम्हाला या ठिकाणी तुमचा आधार व्हेरिफिकेशन करायचं आहे. जनरेट OTP या ऑप्शनवरती क्लिक करायचं. तुमच्या मोबाईलवरती OTP आल्यानंतर या ठिकाणी व्हेरीफाय करून घ्यायचं आहे. आपल्याला फेससुद्धा या ठिकाणी एखाद्या वेळेस काय होतं, आता फेस FRS सुद्धा आपल्या FRS सारखं या ठिकाणी फेस सुद्धा आपल्याला व्हेरीफाय करावं लागणार आहे, OTP नसेल तर. तर आपल्याला हे झाल्यानंतर आपण हे बाकी सर्व आपल्याला डिटेल दिसणार आहे. आपण रजिस्ट्रेशन करताना आपलं नाव दिलं होतं. नंतर आपलं बर्थ सर्टिफिकेटवरती आपली जी जन्मतारीख आहे ती जन्मतारीख फिलअप करायचं आहे. जेंडर पण सिलेक्ट केलं होतं. आपलं एज सुद्धा कॅल्क्युलेशन होऊन येणार आहे. आपलं या ठिकाणी वडिलांचं नाव जसं आहे तर फर्स्ट नेम, मिडल नेम, लास्ट नेम या बॉक्समध्ये फिलअप करायचं आहे. बघा, आपल्या मोबाईलमधून सुद्धा भरू शकतो, पण आपण काय करायचं, व्यवस्थित या ठिकाणी फिलअप करायचं आहे. मदर नेम आपल्याला या ठिकाणी आईचं नाव, फर्स्ट नेम, मिडल नेम, लास्ट नेम फिलअप करायचं या बॉक्समध्ये. नंतर ॲन्युअल इन्कम तुमचं किती आहे, इन्कम सर्टिफिकेट नंबर. बघा, इन्कम सर्टिफिकेट नंबर या ठिकाणी लिहायचं आहे तुम्हाला. इन्कम सर्टिफिकेट दरवर्षी काढावं लागतं, तर इन्कम सर्टिफिकेट नंबर या बॉक्समध्ये तुम्हाला फिलअप करावं लागणार आहे. इन्कम सर्टिफिकेट झाल्यानंतर आपल्याला कॉरेस्पॉन्डिंग ॲड्रेस डिटेल, सध्याच्या पत्रव्यवहार संपूर्ण पत्ता तुम्हाला द्यायचा आहे. 8 पोस्ट, तहसील, डिस्ट्रिक्ट जे असेल ते तुमचं. सेकंड नंबरला पण देऊ शकता, नाही दिलं तरी काही हरकत नाही. दुसरं आपल्याला जिल्हा निवडायचं. बघा, मी फक्त तुम्हाला हे सर्व माहिती देतो, व्यवस्थित देतो. जिल्हा आपला या ठिकाणी क्लिक केल्यानंतर फक्त आपले जेवढे जिल्हे आहेत ते जिल्हे या ठिकाणी दिसणार आहे. नंतर तालुका, आपल्याला त्या ठिकाणी आपला तालुका निवडायचा आहे. आपलं गावाचं नाव निवडायचं आहे आणि आपल्या आधारवरती जो पिन कोड दिला आहे तो पिन कोड या ठिकाणी फिलअप करून द्यायचा आहे. व्हिडिओ स्पीडमध्ये घेताय मित्रांनो. तुम्ही चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण व्हिडिओ जास्त लोंग होणार आहे. त्याच्यासाठी मी तुम्हाला स्पीडमध्ये सर्व माहिती देत आहे. नंतर नेक्स्ट आपल्याला बघा,
सध्याचा पालकाचा पत्रव्यवहार पत्ता एकच आहे का? म्हणजे तुम्हाला जे वरती तुम्ही ॲड्रेस दिला होता, तोच ॲड्रेस आहे का तुमचा? असेल तर या चेकबॉक्सवरती क्लिक केल्यानंतर ऑटोमॅटिक हे सर्व फिलअप होऊन जाणार आहे. जर तुमचं वेगळं असेल, तर तुम्ही या ठिकाणी वेगळं ॲड्रेस देऊ शकता तुम्ही या पद्धतीने. नंतर पुढचं आहे ॲप्लिकंट प्रोफाइल अर्जदारांचं प्रोफाइल. अर्जदारांचं प्रोफाइल आपल्याला या ठिकाणी व्यवस्थित फिलअप करायचं आहे. पहिलं आहे आपली कॅटेगरी निवडायची. कोणत्या कॅटेगरीचं आहे ते कॅटेगरी निवडायचे. फक्त निवडायचं आपल्याला काहीच त्या ठिकाणी फिलअप करायची गरज नाही. निवडायचं ऑटोमॅटिक सर्व येणार आहे. नंतर कोणतं कास्टचं आपलं कास्ट आहे ते कास्ट या ठिकाणी निवडायचं आहे. मोस्ट प्रिमिटिव्ह ट्रायबल इंडिकेटर आदिम जमातीचं आहे का? असेल तर येस, नसेल तर नो करायचं. आर यू क्लाइमिंग इन स्पेशल कोटा? तुम्ही स्पेशल कोटासाठी अप्लाय करताय का? असेल तर येस करायचं, नसेल तर नो करून द्यायचं. नंतर स्पेशल येस केल्यानंतर तुम्हाला सर्टिफिकेट नंबर सुद्धा टाकावा लागणार आहे. नेक्स्ट जातीचा दाखला क्रमांक. तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट आहे. कास्ट सर्टिफिकेटचा जो नंबर आहे तो नंबर या बॉक्समध्ये फिलअप करायचा आहे. कास्ट व्हॅलिडिटी नंबर, जात वैधता प्रमाणपत्र क्रमांक. हे काय असतं मित्रांनो, आपली कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट असेल आपल्याकडे तर आपण या ठिकाणी नंबर फिलअप करू शकतो. अदरवाईज आपल्याकडे नसेल तर काही हरकत नाही, ब्लँक सोडून द्यायचं. पुढचा आहे विशेष अपंगत्व प्रकार आहे का? तर असेल तर या ठिकाणी क्लिक करायचंय आणि येस करायचं. नसेल तर नो करून द्यायचं. बाकी ऑटोमॅटिक या ठिकाणी बंद होऊन जाणार आहे. असेल तर या ठिकाणी सर्टिफिकेट नंबर सुद्धा आहे. सर्व अपंगत्व नंतर आपल्याला हे सर्व अप्पर आयुक्त हे सर्व आपल्याला या ठिकाणी ऑटोमॅटिक येणार आहेत. हे सर्व झाल्यानंतर आपल्याला पुढचं एज्युकेशन डिटेल आपल्याला फिलअप करायचं आहे. एज्युकेशन डिटेल आपल्याला फिलअप करायचे. करंट बघा, चालू वर्षातील अभ्यासक्रम कोणता आहे तुमचं? मी ग्रॅज्युएशन सिलेक्ट केलं होतं. ज्युनियर तुम्हाला दाखवलं, पण ग्रॅज्युएशन चालू आहे सध्या. ज्युनियरचं आता सध्या सुरू नाही. असेल काही ठिकाणी काही विभागमध्ये. तर बघा ना, आपल्याला चालू वर्षीचा अभ्यासक्रम नंतर कोणत्या विद्यापीठात महाविद्यालयाचं नाव या ठिकाणी सर्च करायचं आहे. फक्त सर्च करायचं आहे. कोणत्या महाविद्यालयामध्ये तुमचं ॲडमिशन झालंय. अभ्यासक्रमाचं नाव या ठिकाणी तुमचं द्यायचं. बी-एससी, बी-ए, बी-कॉम जे असेल तर तुमचं या ठिकाणी अभ्यासक्रमचं निवडायचं आहे. नंतर अभ्यासक्रमाची कालावधी किती वर्षाची आहे? 3 वर्षाचा कोर्स असेल 3, 4 वर्षाचा कोर्स असेल तर 4. आता सध्या एन-ई-पी लागू झाले. एन-ई-पी लागू झाल्यानंतर या ठिकाणी ग्रॅज्युएशन तुमचं एफ-वाय फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर असं 4 वर्षाचं झालं ते 4 वर्ष सिलेक्ट करायचं आहे. नंतर सध्या शिकत असलेल्या वर्षाचे अभ्यासक्रम कोणता आहे तो या ठिकाणी निवडायचा आहे. फक्त निवडायचं, तुम्हाला काहीच फिलअप करायची गरज नाही. नंतर हे अकॅडमिक इयर कोणता आहे? 26-27 आहे. दिनांक या ठिकाणी सध्याचा ॲडमिशन डेट या ठिकाणी फिलअप करायचं आहे. ॲडमिशन डिटेल फिलअप केल्यानंतर डेट फिलअप केल्यानंतर शाखा विभाग कोणत्या शाखामध्ये आहे? विभाग आपल्याला सायन्स, कॉमर्स, आर्ट्स जे असेल ते तुम्ही या ठिकाणी निवडायचं आहे. नंतर ॲडमिशन रिसिप्ट नंबर प्रवेश पावती क्रमांक तुम्हाला या बॉक्समध्ये फिलअप करायचं आहे. नंतर मागील वर्षी शासकीय वसतिगृहात प्रवेश होता काय? असेल तर येस करायचं, नसेल तर नो करून द्यायचं. बघा, जसं तुम्ही 12वी पास आउट झाला असेल, तुम्ही ऑलरेडी 11वी-12वी हॉस्टेलमध्ये असाल आणि नंतर तुम्ही ग्रॅज्युएशनसाठी आता ॲडमिशन घेत आहेत फर्स्ट इयरमध्ये आणि या ठिकाणी विचारलंय की तुम्ही ऑलरेडी मागील वर्षी वसतिगृहात होते का? तर होय करायचं या ठिकाणी. नो केल्यानंतर या ठिकाणी प्रॉब्लेम होऊ शकतो. येस करायचंय, कारण डिटेल सर्व त्यांच्याकडे असते. हॉस्टेल डिटेल, वसतिगृहाचे तपशील तुम्हाला या ठिकाणी द्यायचे. आता या ठिकाणी कोणत्या वसतिगृहामध्ये अप्लाय करायचं? हॉस्टेल नेम अप्लाय वसतिगृहाचं नाव. वस्ती त्या जिल्ह्यामध्ये आपल्याला कोणत्या ठिकाणी तालुक्याच्या लेवलला आपल्याला त्या हॉस्टेलमध्ये अप्लाय करायचंय किंवा जिल्ह्याच्या लेवलला अप्लाय करायचंय. तर आपण या ठिकाणी ज्या हॉस्टेलचं नाव आहे, नाव दिलेलं आहे हॉस्टेलचं, ते नाव या ठिकाणी निवडायचंय. नाव दिलं नसेल तर कोड लक्षात ठेवायचा. आपण या हॉस्टेलसाठी अप्लाय करतो, ते कोड नंबर या ठिकाणी नावासमोर बघायचंय. ते सर्व आपल्याला दिसणार आहे. नंतर मागील वर्षी वसतिगृहाचं नाव या ठिकाणी फिलअप करायचंय. नाही फिलअप केलं तरी चालेल. प्रवेश दिनांक हे बाकी ब्लँक सोडलं तरी चालेल. काही डिटेल भरायची गरज नाही. नंतर अभ्यासक्रमाचं नाव कोणतं आहे? अभ्यासक्रमाचं नाव कोणतं होतं ते आपल्याला डिटेल भरायचंय. या बॉक्समध्ये अभ्यासक्रमाची कालावधी वर्षात किती होते ते या ठिकाणी द्यायचे. नंतर आपल्याला मार्क्स बघा, मार्क्स किती आले आपले. आपण ग्रॅज्युएशनसाठी आता अप्लाय करतो तर आपल्याला 12वीचं मार्क्सचं या ठिकाणी सर्व डिटेल द्यायचे. तर 12वीचं मार्क किती आले, टोटल एकूण गुण किती आहे, ऑब्टेन मार्क्स किती आहे ते आपल्याला फिलअप करायचं. ऑटोमॅटिक या ठिकाणी पर्सेंटेज येणार आहे. आपल्या रिझल्टवरती एकदा चेक करून घ्यायचं की पर्सेंटेज बरोबर आली किंवा नाही हे आपल्याला चेक करायचं आहे. तर परीक्षेचा निकाल कसा होता तुमचा? फेल होता की एटीकेटी होता की पास झाले तुम्ही?
तर तुम्ही तुमच्या पद्धतीने या ठिकाणी पास असेल, पास उत्तीर्ण असेल तर पास हा ऑप्शन तुम्ही सिलेक्ट करायचं आहे. हे केल्यानंतर आपल्याला पुढचं असेल बघा, आपल्याला परीक्षा परीक्षा उत्तीर्ण झाल्यास वर्ष कोणतं आहे? 12वी तुम्ही कोणत्या वर्षी पास आउट झाले ते वर्ष सिलेक्ट करायचं आहे. परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे वर्ष व महिना या ठिकाणी आपल्याला निवडायचं आहे. नंतर एस-एस-सी सीट नंबर म्हणजे 10वीचा बैठक क्रमांक तुमचा जो जुना आहे मार्कशीटवरती तो या ठिकाणी बैठक क्रमांक फिलअप करून द्यायचा आहे. पुढची स्टेप आहे बँक अकाउंट डिटेल विद्यार्थ्यांच्या बँकेचे संबंधित तपशील द्यायचे आहे. तर आपल्याला या ठिकाणी बँकेचे नोंदीनुसार नाव या ठिकाणी फिलअप करायचं आहे. आपलं अकाउंट नंबर फिलअप करायचंय, बँकेचं नाव या ठिकाणी फिलअप करायचंय. एस-बी-आय, बडोदा जे असेल तर तुमचं महाराष्ट्र बँक जे असेल तुमचं बँक ते या ठिकाणी नाव द्यायचंय. ब्रांच कुठली होती, कोणत्या जिल्ह्याची होती, तालुक्याची होती का गावाची होती ते ब्रांच शाखा या ठिकाणी फिलअप करायचंय. आय-एफ-सी कोड महत्वाचा असतो. आपल्या पासबुकवरती आय-एफ-सी कोड दिला असतो. तो आय-एफ-सी कोड जसा आहे तसा या ठिकाणी फिलअप करायचा आहे. नंतर एम-आय-सी-आर कोड, मायकर कोड हा सुद्धा आपल्या पासबुकवरती दिला असतो. तो सुद्धा आपण या ठिकाणी व्यवस्थित फिलअप करायचा आहे. या पद्धतीने हे सर्व फिलअप केल्यानंतर नोट सूचना सूचना आपण रीड करून घ्यायचं वन बाय वन. या ठिकाणी सर्व काही सूचना देण्यात आले. ते सूचना आपल्याला प्रतिज्ञापत्र सहित आपल्याला सर्व रीड करून घ्यायचे. वसतिगृह योजनेमध्ये प्रवेश गुणवत्ता यादीत माझी निवड झाल्यास मला 7 दिवसाच्या आत वसतिगृह प्रवेश निश्चित करायचा आहे. जर मी वसतिगृहात प्रवेश घेत नसेल तर माझा अर्ज पंडित दीनदयाल स्वयं योजनेत तर होणार नाही याची मला कल्पना आहे, मी मान्य करतो. बघा मित्रांनो, आपल्याला तुमचा नंबर लागल्यानंतर तुम्हाला 7 दिवसात हॉस्टेलमध्ये ॲडमिशन करायचं आहे. जर तुम्ही 7 दिवसाच्या 8व्या दिवशी गेले तर तुमचं या ठिकाणी पंडित दीनदयाल स्वयं योजनेत सुद्धा तुमचा अर्ज त्या ठिकाणी ग्राह्य धरला जाणार नाही. त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला अर्ज करता येणार नाही. हे लक्षात ठेवायचं. हे केल्यानंतर फायनली आपण या चेक बॉक्सवरती क्लिक करायचं. आय एग्री मला मान्य आहे. या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर फायनली काय करायचं तुम्हाला सेव्ह करून द्यायचंय. सेव्ह केल्यानंतर काय होते मित्रांनो डायरेक्टली तुमचं ॲप्लिकेशन त्या ठिकाणी सबमिट होणार आहे. म्हणजे सबमिट केल्यानंतर फायनली तुमचं पीडीएफ डाउनलोड करून घ्यायचंय. पीडीएफ डाउनलोड करून आपल्याला काय करायचंय आपण ज्या वसतिगृहामध्ये ॲप्लिकेशन अप्लाय केले त्या वसतिगृहामध्ये एक प्रत देऊन यायचं. आपले झेरॉक्स जे डॉक्युमेंट आहे ते सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी जमा करावं लागणार आहे. तर पुढची स्टेप काय असेल आपले जे डॉक्युमेंट आहे ते डॉक्युमेंट सुद्धा काही वेळेस काय होतं त्या ठिकाणी अपलोड सुद्धा करायला होतं. तर काही बघा काही या ठिकाणी जे आपले वसतिगृह आहे एस-सी कॅटेगरीचं वसतिगृह आहे त्या ठिकाणी डॉक्युमेंट सुद्धा अपलोड करायला होतात. तर या ठिकाणी सुद्धा आपण सेव्ह केल्यानंतर पुढची स्टेप आपल्याला डॉक्युमेंट जर असेल तर डॉक्युमेंट अपलोड करायचे आणि पुढची स्टेप आपल्याला फायनली सबमिट होणार आहे. सबमिट केल्यानंतर हे डॉक्युमेंट तुम्हाला जमा करायचे. या पद्धतीने आपल्याला अर्ज करायचा आणि एका मित्राचं मला कमेंट आलं होतं की सर वेबसाईट चेंज झाली. वेबसाईट काही चेंज झाली नाही. हे कारण ही महाराष्ट्र सरकारची वेबसाईट आहे. याच वेबसाईटवर तुम्हाला ॲप्लिकेशन अप्लाय करायचं आहे. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि जाता जाता चॅनल सबस्क्राईब आणि बेल आयकॉन प्रेस करून घ्या आणि जास्त आपले मित्र असतील त्यांनाही हा व्हिडिओ नक्की शेअर करा म्हणजे कोणत्याही सायबरवर न जाता आपल्या मोबाईलमधून ते आपल्या घरी बसून ॲप्लिकेशन अप्लाय करू शकणार. धन्यवाद.